हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वर नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारा मराठी सॉन्ग म्हणजे तू आभाळ यावरती आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त प्लस ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरबॅग ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपले दोन्ही प्रीसेट मी ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन ती प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे इम्पोर्ट करून घेऊ शकता. तर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन आलेट मोशन हा व्हिडिओ दिलेला असेल, तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. तरी तुमचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तर मी एक आलेट मोशनची एपीके दिला असेल, तो एपीके डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तोच सोल्युशन डबल एकदा ट्राय करून बघायचा आहे. तर तुमची 100% प्रीसेट इम्पोर्ट होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, मी आपली बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे एक प्रीसेटमध्ये फक्त सॉन्ग बघायला मिळणार आहे. तर सिम्पली काय करायचं आता आपल्याला, तर 4.7 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती फोटोची फाईल ओपन करून घ्यायची आणि फोटोज ॲड करून घ्यायचे. तर आता मित्रांनो, मी फोटोज ॲड करून घेतो. तर सिम्पली मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर सिम्पली आता काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे. फक्त लक्षात घ्या, 4.7 सेकंदासमोरच फोटो ॲड करायचे. तर आपल्याला इकडचे फोटो ॲड करायचे. तर इकडे कसे फोटो ॲड करायचे ते मी तुम्हाला सांगतो. बट काय करायचं, आता आपल्याला बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथं आपल्याला दोन इफेक्ट असतील समोरचे. तर हे दोन्ही इफेक्ट आपल्याला कॉपी करायचे. बट इफेक्ट कॉपी नाही करायचे, त्या दोन्ही लेयर्स लॉंग प्रेस करायचं आहे. इथं वर लेअरवरती जायचं आहे आणि कॉपी 2 लेयर्स करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. बघा, व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर 0 सेकंदापाशी थांबायचं आहे. तर इथं हे दोन्ही लेअर पेस्ट करायच्या. तर इथं राईट दोन्ही बीटला 2 लेअर बसलेले आहेत. तर समोर यायचं आहे, समोरच्या बीटपाशी येऊन इथं परत पेस्ट करायचे. तर इथं आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे. बघा, तर सिम्पली काय करायचं, समोरच्या बीटपाशी यायचं आहे. फोटोची लेंथ आपल्याला कमी करावी लागणार आहे. तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर इथं टाईम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे. तर इथं काय करायचं आहे, 3 नंबरचं ऑप्शन आहे. तर इथं याला कट करून घ्यायचं अशा प्रकारे. तर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं म्हणजे समोरच्या या फोटोच्या समोर याला ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या बीटपाशी यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. परत टाईम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे. तर इथं लास्टला एक ऑप्शन असणार आहे. तर याला अशा प्रकारची लेंथ समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर कलरने फोटोवरती जायचं आहे. इथं नाव किंवा नंबर असेल यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो कोणताही फोटो ॲड करायचा सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि वरी प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इकडचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. बघा, मी फोटोज ॲड करून घेतो. तर सिम्पली अशा प्रकारे इकडचे फोटो आणि इफेक्ट दोन्ही आहेत. तर हे ॲड करायचे. तर काय करायचं आहे, तर आपल्याला इकडचे इफेक्ट ॲड करायचे. तर त्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. तर इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर हा एक 3 नंबरचा आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथं इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं खाली 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. याला इथं कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी ऑल इफेक्ट केल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथं आपल्याला एक 4 सेकंदापाशी एक मोठा फोटो बघायला मिळणार आहे. तर या मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि जे काय आपल्या इथं छोटे फोटो आहेत या छोट्या सर्व फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी फक्त काय करायचं आहे,
तर याला दोन्ही फोटोना अशा प्रकारे याची साईज वाढून घ्यायची आहे आणि जितके काय आपले छोटे फोटो आहेत त्या छोट्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर मित्रांनो मी अशा प्रकारे फोटोला इफेक्ट पेस्ट करून देत आहे आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायची। तर मी फोटोला इफेक्ट ॲड करून घेतो। तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इथं 10 सेकंदापर्यंतच म्हणजे 9.27 सेकंदापर्यंतच फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे। तर इथे अशा प्रकारचा मोठा फोटो आहे, इथंपर्यंत आपल्याला फोटोला इफेक्ट ॲड करायचे। तर आता आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती। तर इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथे आपल्याला 4 नंबरचा इफेक्ट बघायला मिळणार असेल हा। तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। तर इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे एक तुम्हाला 10 सेकंदापाशी एक फोटो असेल बघा अशा प्रकारचा, म्हणजे 9.27 सेकंदासमोरच हा एक फोटो आहे। तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर त्याच्यानंतर बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इथे एक 4 ते 5 नंबर आपले इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर लास्टमधून 2 नंबरला तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। तर इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर एकदम लास्टला यायचं आहे बघा। तर म्हणजे 10 सेकंदापाशी आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर म्हणजे हा जो मधला फोटो आहे यामधल्या फोटोला इफेक्ट द्यायचा नाही आहे, डायरेक्ट समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती। तर इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा एक लास्टचा इफेक्ट असेल तर हा लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। तर व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एकदम लास्टला यायचं आहे आणि आपले जे करायचे इमेजेस आहेत ते इफेक्ट पेस्ट करायचे। तर त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे। तर मी फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो। तर म्हणजे जास्त काय फोटो नाही आहेत, 3 ते 4च फोटो असणार आहे। तर आता सिम्पली आपण अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट ॲड वगैरे करून घेतलेले आहेत। तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला 4 सेकंदापाशी यायचं आहे। 4 सेकंदापाशी आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, वरी आडव्या 3 लाईन असतील यावरती क्लिक करायचं आहे। तर त्याच्यानंतर इथं एक ऑप्शन असणार आहे फिल टू कंपोजिशन एरिया, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, खाली कलर फिलवरती जायचं आहे, इथं याला व्हाईट कलर द्यायचा आहे। त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे। तर इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे। तर इथं आपल्याला ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च मारायचं आहे। तर वरी सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर इथं ब्लिंक नाव सर्च मारायचं आहे। तर अशा प्रकारे एक इफेक्ट येणार आहे। तर इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। तर याची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती आपल्याला फुल म्हणजे सर्व वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तर इथं जे आहे ते आपल्याला दिसणार नाही जेव्हा आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करू का, जेव्हा आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करू तेव्हा हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता सिम्पली काय करायचं, 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, परत एक रेक्टँगल ॲड करायचं आहे। तर रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर परत वरी आडव्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर परत कलर फिलवरती जायचं आहे, इथं साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, त्याच्यानंतर खाली सर्कल ग्रेडियंटवरती जायचं आहे, खाली 2 नंबरला अशा प्रकारे सर्कल येणार आहे। सिम्पली या सर्कलला सेंटरला ठेवायचं आहे। हा जो खालचा व्हाईट कलर आहे याला अशा प्रकारे सेंटरला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर इथं खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, याला ब्लॅक करायचं आहे, साईडला इथं ब्लॅक कलरवरती टच करायचं आहे, इथं 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली सर्कल शॅडो बनवून रेडी होणार आहे। तर काय करा, याला थोडंफार ॲडजस्ट करून घेऊ शकता आपल्या फोटोच्या हिशोबाने। त्याच्यानंतर काय करायचं आहे, एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि जी आपली शॅडो आहे ती शॅडोची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर परत 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर परत एक रेक्टँगल ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, परत वरी आडव्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे, याला ट्रस्ट कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। तर हा ऑप्शन आहे बघा, यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, परत कलर फिलवरती जायचं,
साईडला फक्त इकडे फक्त इकडे नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकलायचा आहे. तर बॅकलायचा आहे. बॉर्डर आणि शर्टवरती स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर जो आहे तो ब्लॅक असेल, याला चेंज करून व्हाईट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपली बॉर्डरची नंतर काय करायची 10 ते 11% ठेवायची आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी येऊन आपली जी बॉर्डर आहे त्याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीने सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, इथं वर सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन आहे. तर सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि याची व्हिडिओची जी क्वालिटी असेल ती सिलेक्ट असेल 1080 पिक्सल तर 1080 पिक्सलच ठेवा, नाहीतर कमी जास्तीसुद्धा ठेवून घेऊ शकता तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने. तर खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त प्लस इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर भेटू एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की कळवा. तो टॉपिक बनवण्याचा 100% प्रयत्न करतो, काही विषय नाही. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.